वळूयात पुढच्या बातमीकडे। माजी आमदार महादेव बाबर अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत। ठाकरे गटाला पुण्यात आता मोठा धक्का मानला जातोय, कारण माजी आमदार महादेव बाबर हे अजित पवार गटात जात आहेत। ठाकरे गटाला पुण्यामध्ये पुन्हा एकदा मोठा धक्का मानला जातोय। अजित पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे। पुणे शहरातील 3 माजी नगरसेवक देखील याच वेळेस पक्षप्रवेश करतील। पालिका निवडणुकीच्या अगोदर आता ठाकरे गटाला हा पुन्हा एकदा एक मोठा धक्का म्हणावा लागेल। माजी आमदार महादेव बाबर हे अजित पवार गटात पक्षप्रवेश करतील। ठाकरे गटाला पुण्यातला हा धक्का आहे। अजित पवारांच्या उपस्थितीतच हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे। पुण्यातील 3 माजी नगरसेवक देखील याच वेळेस अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती मिळते। नाशिक त्यानंतर जळगाव आणि यानंतर पुण्यामध्ये देखील ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जातोय। अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेले आहेत पालिका निवडणुका आणि त्याच अनुषंगाने हे पक्षप्रवेश अतिशय महत्त्वाचे आहेत। रेवती हिंगवे आमच्या प्रतिनिधी या संदर्भातले आपल्याला सगळे अपडेट्स देत आहेत। रेवती, ऋतुजा, खरं तर आपण बघतोय की पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवरती आहेत आणि त्या अनुषंगाने प्रत्येक पक्ष हा तयारीला लागलेला आहे। आणि त्याचबरोबर जर आपण ठाकरे गटाचं बघितलं, पुण्यामध्ये अत्यंत गळती लागलेली आहे। मागच्या खेपेला शिंदे गटात अनेक जणांनी प्रवेश केले होते, जवळपास 13 ते 14 जण होते, त्यात काही आजी माजी आमदार देखील होते। तसंच एक पुन्हा एकदा माजी आमदार आहेत महादेव बाबर, ते आज राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करणार आहेत। दुपारी 4च्या सुमारास मुंबईमध्ये हे प्रवेशाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अजित पवारांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश करण्यात येणार आहे असं म्हटलं जातं। त्यासोबतच महादेव बाबर सोबत अजून 3 नगरसेवक देखील पक्ष प्रवेश करणार आहे। तर एकंदरीत जर आपण बघितलं तर पुणे महानगरपालिका ठाकरे गटाच्या हातातून गेल्याचं जमाय, कारण अनेक जण हे शिंदे गट असू दे किंवा अजित पवार पक्ष असू दे त्याच्यामध्ये प्रवेश करतायत। पुण्यातील जो कात्रज भाग आहे तिकडनं भरपूर गळती ही ठाकरे गटाला पाहायला मिळाली। तर आता नेमकं काय त्यांचे टॅक्टिक्स असतील पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकाच्या अनुषंगाने ते पाहणं महत्वाचं असणार आहे। ऋतुजा, निश्चितच रेवती, या सगळ्या घडामोडींसंदर्भातली अपडेट तुमच्याकडून सातत्याने जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान महादेव बाबर यांनी स्वतः काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील आपण ऐकूया। नमस्कार। आज सायंकाळी 4 वाजता आदरणीय अजितदादा पवार यांच्या पक्षामध्ये मी स्वतः, त्याचबरोबर निलेशदादा मगर, योगीजी ससाने, बंडूदादा गायकवाड, पुण्यामध्ये विकास व्हावा, पुण्याचा विकास जोमाने व्हावा हा एकमेव हेतू ठेवून मी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहे आणि आज मी 100% दरम्यान यानंतर आपल्याला